एकादशी व्रत सोमवार ना करती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहरा नाही बोट भरवाती हरिहरा नाही बोट भरवाती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख तुका म्हणे नाही नारायणी प्रीती तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी ही सकळ बहिर्मुख विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दो सारे चाराना संता दिया त्यांच्या कृपादाने कसे चारिता प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल त्यांच्या दिगंतेचे वंदू श्री चरण श्री गुणचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पाये माथा ठेवेला नका पाहू गुणदोष झालू दास पायाचा एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगाओ वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तू कथे काळी आपण असावे जवळी माझी वाणी दो जे वर्णी गुणना माझी वाणी दो जे वर्णी गुण माझी वाणी दो जे वर्णी गुणना माझी वाणी ऐसे प्रेम नाही माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी नाही माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी ही सकळ बहिर्मुख सकल गुण निधान अनंत कोट ब्रह्मांड भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त महाराष्ट्र भूषण विश्ववंदे संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा एकादशीचं महात्म्य सांगणारा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे अभंग 4 चरणांचा आहे अभंग जवळपास सर्वांच्या परिचित आहे अभंग एकादशीचं महत्व वर्णन करणारा अभंग आहे अभंगाचा सरळ अर्थ असा एकादशी व्रत सोमवार ना करती कोण त्यांची गती होईल नो जे लोक एकादशी करत नसतील सोमवार व्रत करत नसतील त्यांची गती काय होईल ते मलाही सांगता येणार नाही असं महाराजांचं म्हणणं आहे विठ्ठल खऱ्या अर्थाने आमचे तुकाराम महाराज इथले नाही आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया जगाचं कल्याण करण्यासाठी इथं ते आलेले आहेत जगाला उपदेश करत असताना जग ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळी त्यांची भाषा काय करू बहु वाटे तळमळ आंधळी ही सकळ बहिर्मुख विठ्ठल विठ्ठल अभंगाची रचना केली हा काळ इसवी सन 1600 मधला काळ आहे त्यावेळेस खेड्याखेड्यातून गावागावातून थोडा आवाज दे दादा खेड्याखेड्यातून गावागावातून प्रत्येक जण संध्याकाळ झाली रे झाली महाराज महादेवाच्या देवळामध्ये हो मारुतीच्या मंदिरामध्ये हो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हो दिवा घेऊन जात असे तेव्हाच आणि त्यावेळेस तुकाराम महाराजचं म्हणणं असं जर तुम्ही मंदिरात कमीत कमी बोटभर वाती घेऊन जात नसेल देवाचं दर्शन तुमच्या जीवनात होत नसेल काय करू बहु वाटी तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख कशामुळं जर तुम्ही
वाती जर नेत नसेल, तेल जर नेत नसेल, हो कोण त्यांची गती होईल नेनो. विठ्ठल विठ्ठल शेवटच्या चरणात महाराजांचं असं म्हणणं आहे, अरे ज्या ईश्वराने या जगाची निर्मिती केलेली आहे, तुम्हा मला सुद्धा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं निर्माण केलेलं आहे, आणि त्याचं जर भजन तुम्ही करत नसेल, त्याच्याबद्दल जर तुमच्या जीवनात प्रीती म्हणजे आवड जर नसेल, तर कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. अभंग जवळपास सर्व वारकऱ्यांचा परिचित आहे. अभंगाचा सर्वस्वरार्थ तुमच्या ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंड काय दांडेकर मामापासून आली परंपरा आहे. कीर्तनकारांनी आल्याबरोबर अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये अभंगाचा सर्वस्वरार्थ तुमच्यापुढे ठेवला पाहिजे. या न्यायानं अर्थ तुमच्यापुढे ठेवलेला आहे. चिंतनाकडे वळण्यावर थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, आणि या भूमीमध्ये गेल्या मला असं वाटतं 49-60 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वाचला मी. ते विठ्ठल विठ्ठल परमस्नेही परमादरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन शांतीचे सागर आमचे भुजंगराव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने परमस्नेही परमादरणीय वृत्तीपारायण त्यांचेच असलेले पुढचे त्यांचे मुलीच्या माध्यमातून असलेले वंशज आमचे समाधान महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सकल देव पिंपळगाव यांच्या भगीरथ प्रयत्नातून संपन्न होत असलेला हा नामयज्ञ. विठ्ठल अगदी आनंदाचं वातावरण आहे. मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 असेल, रामकथा असेल, भागवत कथा असेल, हरिपाठ असेल, आदी करून सर्व कार्यक्रम जोमानं चालू आहेत. आणि या कार्यक्रमातील कर्म धर्म संयोगानं एकादशीचा प्रसंग माझ्या वाटेला आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल एकमेकाच्या जीवनामध्ये आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकमेकावर किती विश्वास असला पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्या दिवशीची तारीख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझा कुठेतरी कार्यक्रम चालू होता, काहीतरी होतं, महाराजांनी आमच्या दामू महाराजांनी तारीख टाकून दिली माझी 26 तारीख. ते म्हणले भुजंग महाराजाला तारीख टाकून द्या. म्हणजे एवढा विश्वास, तारीख गुतेल हे का नाही त्याचं काही घेणं नाही त्यांनी, पण आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे प्रमाण आहे ना, एक होता राजन, त्याला 2 बायका सांगणार मी महाराज नाही. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्याच्या. अरे विश्वास पाहिजे महाराज, गंधू नाही का, विश्वास पाहिजे. परमार्थ करताना विश्वास पाहिजे, प्रपंच करताना विश्वास पाहिजे. जर विश्वास नसेल तुमच्या परमार्थाला किंमत नाही, विश्वास नसेल तुमच्या प्रपंचाला किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ जर करत असाल तर विश्वासाचीच गरज आहे महाराज. मी प्रमाण वापरलंय आता. आणि प्रपंच जर करत असेल तर ज्या आईनं जन्माला घातलं त्या आईवर विश्वास पाहिजे, ज्या बापाने जन्माला घातलं त्या बापावर विश्वास पाहिजे. ऐका, ज्या भावानी संकटात साथ दिली त्याच्यावर विश्वास पाहिजे, बहिणीवर विश्वास पाहिजे, मुलांवर विश्वास पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिच्यासोबत आपण लग्न केलं, जी शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे, तिच्यावर अत्यंत विश्वास पाहिजे. कारण ज्याच्या जीवनात विश्वास नाही तो काहीच करू शकत नाही. बुवा काय बोललो मी, तो काहीच करू शकत नाही. मी प्रमाण वापरलं, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, हलकटावरी सत्ता नाही. विठ्ठल विठ्ठल आणि एवढ्यावर थांबले नाहीत आमचे तुकाराम महाराज. सकळ भोगिता होय त्यांचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. महाराज सगळं उपभोगण्याची ताकद जो विश्वासी त्याच्याकडे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्यामुळे तुम्हाला शतकोटी धन्यवाद. आल्यानंतर आनंद वाटला. माझी जातीची मज भेटू कोणी, परमस्नेही परमादरणीय वृत्तीपारायण मृदंग सम्राट तुमच्या गावावर ज्यांचं प्रेम आहे, सर्वांचे लाडके असणारे आमचे रामेश्वरजी महाराज गावंडे हजर आहेत, त्यांना शतकोटी धन्यवाद. आमचे चोपदार महाराज त्यांना शतकोटी धन्यवाद. भजन सम्राट परमस्नेही परमादरणीय वृत्तीपारायण संगीत विशारद ज्यांचा आवाज महाराष्ट्रात घुमतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, म्हणून आज त्यांनी ते युट्यूबचं मशीन बी घेऊन आले. विठ्ठल आणि बोललो का तुम्हाला चालता चालता, जसं मी आत्ता बोललो ना माधव महाराज, विश्वासाची गरज आहे तसं प्रेमाची सुद्धा गरज आहे. काय बोललो मी? हा,
जिसके प्रपंच में, जिसके परिवार में प्रेम नाही हो, त्याचा परिवार त्याचं काहीच कामाचं नाही महाराज. ऐका, जर मुलं बापावर प्रेम करत नसतील, बाप मुलावर प्रेम करत नसेल, बहीण भावावर प्रेम करत नसेल, पती पत्नीवर प्रेम करत नसेल, पत्नी पतीवर प्रेम करत नसेल, पेटायचा का तो संसार? अरे ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा, असं. पण प्रेम लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या वारकरी संप्रदायाचे जेवढे संत आहे ना, त्या संतांनी देवाकडे मागणी मागत असताना सांगितलं, देवा ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. कशासाठी? प्रेमाविन नाही समाधान, समाधान प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, समाधान प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, देअर इज अ नॉट अ सॅटिस्फाईड. अजिबात समाधान नाही त्याच्या जीवनामध्ये. कशामुळं? ज्याच्या जीवनात प्रेम नाही त्याच्या जीवनात समाधान नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमच्या संतांनी देवाकडे मागणी मागितली, देवा प्रेम भातुके पाठवा. का? प्रेमाविन नाही समाधान. मी बोललो आरंभाला, माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये प्रमाण असतं आरंभाला, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रेमाची गरज आहे प्रत्येकाला, लहानापासून मोठ्यापर्यंत. जाऊ द्या, जाऊ द्या, द्या सोडून. या जगाचा जो चालक आहे, मालक आहे, पालक आहे, जो सत्ताधीश आहे, जो सर्वात सुंदर आहे, त्या देवाला सुद्धा प्रेमाची गरज आहे. प्रेमाचा भूकेला हाती दुष्काळ कयाला, हाती दुष्काळ कयाला, हाती दुष्काळ कयाला. इथं चकार लावला आमच्या संतांनी गजानन बुवा. हाची दुष्काळ तयाला, पण कोणता दुष्काळ? थोर प्रेमाचा भुकेला. अरे उसे भी प्रेम चाहिए. विठ्ठल विठ्ठल. महाराज किती प्रेम केला असेल, किती प्रेम केला असेल राधेनं. त्या राधेबद्दल बोलत असताना बाकीच्या गवळणी म्हणत्या, राधे को नसे पुण्य किये तूने, जो हरी रोज तेरे घर आते हैं, राधे को नसे पुण्य किए तूने. हो, कोणतं पुण्य केलं असेल? विठ्ठल विठ्ठल. हाची दुष्काळ चकार लावला. चकार तिथं लावल्या जातो जिथं अन्याची व्यावृत्ती होते, एकाबद्दल निश्चय होतो. हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. मग ते प्रेम मागत असताना आमच्या संतांनी देवाकडे मागितलं. का? बोलून गेलो, प्रेमाविन नाही समाधान. बरं, ते प्रेम मागत असताना लक्षात ठेवा, बघ कधी मध्ये मागितलं का? नाही नाही, प्रमाण सांगतो तुम्हाला. देई माझं प्रेम,
सगळे पाठीचे टाळकरी महाराज. इथून आता बघा तुम्ही आमच्या महेश महाराज पासून सुरुवात केली होती मी. हे एक एका होणी बळी रे. आता हा बाबा आता महाराष्ट्रात सगळ्या कान्याकोपऱ्यात फिरतो. आमच्या रामदास महाराजाला तरी काम असल्यामुळं जास्त ती फिरत नाही बाहेर. नाही तर डिमांड द्यायला भरपूर आहे, पण ते म्हणते नाही 50 किलोमीटरच्या आतमध्ये विठ्ठल विठ्ठल. पण महेश महाराज त्यांना मी मागच्या वर्षी धानुऱ्याला नेऊन घातलं महाराज. त्या लोकांनी एवढं प्रेम केलं त्या माणसावर. कारण पाठ आहे ना, काय पाठ आहे, नुसतं गायक नाही ना, काय नुसता सिस्टम, नुसता गायक नाही ना विनोद. नुसता गायकाला काय करता, नुसते गायक भरपूर आहे ना. हा मौतीच्या भाजनं सुद्धा म्हणतो उजळलेली भागी. आता विठ्ठल विठ्ठल. त्या गायकाला काय चाटीता महाराज, कीर्तनाला पाठ्याचा टाळकरी लागतो. काय पाठ्याचा टाळकरी लागतो. विशेष प्रमाण हे प्रमाणात दिलं पाहिजे. काय बोललो मी, प्रमाण हे प्रमाणात दिलं पाहिजे. प्रमाण प्रमाणात देणारे प्रामाणिकपणे असलेले आमचे महेश महाराज असतील, रामदास महाराज असतील, गजानन भाऊ असतील, आमचे दाऊ पाटील असतील, ढेपले महाराज असतील, बबन महाराज असतील, आमचे विनेकरी बाबा, हे सगळे मंडळी तुम्हाला प्रेमाने लाभले हे विशेष. विठ्ठल विठ्ठल. का मी बोलत होतो हाची दुष्काळ तयाला प्रेमाची गरज देई माझं प्रेम कधी मधी का. हा रामायणकर बाबा, कधी मधी प्रेम का देई माझं प्रेम सर्व काळ. अलीकडच्या शुद्ध भाषे सांगू का, एनी टाइम विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षणाला प्रेमाची गरज आहे. ते प्रेम आमच्या संतांनी मागितलंय महाराज. आणि त्या प्रेमाची गरज प्रत्येकाला आहे. का प्रेमाविन नाही समाधान. समाधान जर प्राप्त करायचं असेल तर प्रत्येकानं भजन केलं पाहिजे. आनंदाचं वातावरण आहे. व्यासपीठ आमच्या महाराजांकडे आहे. हे सगळी मंडळी आता सिस्टम बघा, आमच्या त्या रेलगावचे सिस्टम आहे. याच्या अगोदर सिस्टम थोडं मागे पुढे राहत होतं, पण त्यांनी चांगलं सिस्टम केलंय आता. विठ्ठल विठ्ठल मस्त सिस्टम केलंय. आमचे कदम मामा त्यांचे चिरंजीव फक्त माडी घालून बसतात बरं होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही ते काय थोडं जागरण गोंधळ दिसतंय ते सगळं. पाय लांबून बसणं, भानगडी, अमकं दमकं, त्यासाठी आता हे सगळे चांगले बोर आहे. मग सगळ्यांना शतकोटी धन्यवाद. लक्षात ठेवा आजचा प्रसंग एकादशीचा आहे. मी अभंग का घेतला, कारण मी एक वारकरी संप्रदायाचा छोटासा पाईक आहे आणि मी तत्वनिष्ठ असल्यामुळे मी त्या नियमात वागण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. मग नियमातही का वागण्याचा प्रयत्न करतो. महेश महाराज ऐका, रामदास भाऊ ऐका, नियमातही का वागायचा प्रयत्न करतो. कारण सप्ताह जर असेल ना, खऱ्या अर्थाने सप्ताहाची परंपरा अशी आहे. सप्ताहाचा दंड कसा आहे, वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे. पहिल्या दिवशी नाम झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशी ज्ञान झालं पाहिजे, तिसऱ्या दिवशी भक्तीपर प्रकरण झालं पाहिजे, चौथ्या दिवशी वैराग्यपर प्रकरण झालं पाहिजे, पाचव्या दिवशी संतपर प्रकरण झालं पाहिजे. ऐका, सहाव्या दिवशी उपदेशपर प्रकरण झालं पाहिजे, सातव्या दिवशी मागणी झाली पाहिजे, आठव्या दिवशी तुका म्हणे काला कोठे अभे. हे झाली नियमावली. काय झाली नियमावली. पण सप्ताहामध्ये जर एकादशी आली असेल तर एकादशीवर चिंतन झालं पाहिजे महाराज. काय बोललो मी, शिवरात्र जर आली असेल तर शिवरात्रीवर चिंतन झालं पाहिजे. पण हे कोणा करता, जो कीर्तनकार त्याच्या करता. विठ्ठल विठ्ठल. जो नियमात आहे त्याच्या करता. जर नियमात नसेल तर बोलू का तुम्हाला, काही नित्य नियमावीन अन्न खाय तो श्वान वाया मनुष्य पण भार वाहे तो. वृषभ म्हणजे टायगर आहे ना. वृषभ म्हणजे कोण कळलं असेल बऱ्याच लोकांना. वृषभ म्हणजे बैल. बैल बैल माहिती आहे तुम्हाला, बैल. पण बोललो का तुम्हाला, मला संतांनी वृषभ शब्द वापरला, पण आताचा जर अभ्यास केला तर माणसापेक्षा कधी कधी बैल चांगले. विठ्ठल विठ्ठल. मी खोटं सांगत नाही अप्पाराव, माझ्याकडे लक्ष देतो तुम्ही. आमच्याकडे बनशा नावाचा बैल होता. कोणता, बनशा नावाचा बैल होता. मी एका दिवशी खोटं बोलणार नाही. गादी जर खोटं बोलले तर जाता तर धडकायची कुठं तरी. विठ्ठल विठ्ठल. बनशा नावाचा बैल होता आणि त्याला जोडीत जलशा होता. हो, आमच्या म्हाताऱ्याने सांगितलं, म्हणले महाराज बैल असं होतं, कारण मी लहान होतो. आता अलीकडे आमच्याकडे शेतीत राहिले नाही, तो विषय सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल.
म्हाताऱ्याने सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही लहान होते तुम्हाला माहित नाही, पण नांगराची कडी वाजली रे वाजली, नांगराची कडी वाजली रे वाजली, त्याला यो म्हणायचं काम नव्हतं. ते बैलाला ते पाठीमागं उडत होतं. महाराज तेवढ्यावर थांबले नाही माझे वडील. त्यांनी सांगितलं तुम्ही त्याला मोठ्याला जुंपवा, त्याला तांग्याला जुंपवा, त्याला तुम्ही वखर काय डवरे फिरू काय जे असेल अजिबात नाही. त्याच्याही पुढे त्यांनी कौतुक मला एवढं सांगितलं त्यांनी, महाराज बाकी द्या सोडून, पण त्याचं सगळ्यात मोठं कौतुक असं आहे, जर तुम्ही घासाचे पाटे टाकेल असले ना दोन्ही कोण, घासाचे पाट्या, मालाचे नाही म्हणत मी, कारण माल तर सोडून द्या, पण घास बैलाला खायसाठी जातो स्पेशल. विठ्ठल विठ्ठल घासाचे पाटे जर दोन्ही कोण टाकेल असले